नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला आगामी काळात पोहोचवायचे जयदादाच्या रूपाने महाराष्ट्राला एक वेगळी आशा निर्माण झालेली आहे। जयदादाचं मी सकाळपासून पाहतोय, रोजचे रील्स पण पाहतोय। माझे सहकारी सुमित सरनाईक आहेत, आमच्या राष्ट्रीय माझे मित्र आहेत जुने, ते मला नेहमी रील्स टाकतात। पण मी परवा पाहिलं, पुस्तक देत असलं कोणी मूर्ती देत असलं, कोणी तिथे पायाची चप्पल बाजूला काढणं, ते आदरानं घेणं, खाली बसणं, हे म्हणजे भविष्यातल्या लोकनेत्याची ही लक्षणं आहेत। तिथं आमच्याकडे नगरसेवक असला तरी तो खाली बसत नाही। हा आमच्याकडचा भौगोलिक बॅकलॉग म्हणा किंवा तो राजकीय बॅकलॉग म्हणा, असं म्हणता येईल की तो बुलेटशिवाय जात नाही। गळ्यात सोन्याचे गोप मफलर पण जयदादाला मी सुरुवातपासून पाहतो आणि माझ्या या सर्व तरुण लोकांमध्ये जे काही आपलं आकर्षण आहे ते नुसतं दिसण्याचंच आकर्षण नाही, तर जयदादा म्हणजे अजितदादाची एक प्रतिसावली। येणाऱ्या काळात या महाराष्ट्राचं एक फार मोठं नेतृत्व जयदादा करतील आणि त्यासाठी आम्ही सगळे 18 पगड जातीचे 12 बलुतेदार सगळे अगदी घरच्या भाकरीवर तुमच्यासोबत आहोत। जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत अजितदादांचा विचार या महाराष्ट्रात जिवंत ठेवण्याकरता, तो लढा लढण्याकरता। आणि मी तुम्हाला हेही सांगतो, मंदिराच्या समोर अगदी जगदंबेचं मंदिर आहे, पण सांगतो की दादांचा लढा आपण खरंच खऱ्या अर्थानं पुढे लढूया। काहीही त्याची भविष्यात मला किंमत मोजावी लागली चालेल, पण दादाच्या बाबतीत आपण हा न्याय आपण सरकारकडे मागूच की आमच्या दादाच्या विमान अपघाताचं काय नेमकं हे झालं होतं। तो प्रश्न मात्र मी मरेपर्यंत कायम ठेवणारा हा शब्द मी या निमित्तानं देतो। आणि मला आज तिथं मी ह्याच्यासाठी आलो, नाही तर बरेच लोक म्हणतील तुम्ही इतक्या लांबून इथे कशाला आम्हाला सांगायला आला, काही गरज आहे का आम्हाला बारामतीकरांना सांगायची। पण आम्हालाही वाटतं की या जो इतिहास आता घडणार आहे, मोठ्या ताकदीनं आपले जर उमेदवार विजयी होत असतील तर त्यामध्ये खारीचा वाटा, सिंहाचा वाटा बनत नाही पण खारीचा वाटा। त्या रामानं सेतू बांधला पण खारुताईची शेपटीचा एक त्या कणांच्या रीतीसारखा प्रकार पण त्याच्यामध्ये होता, म्हणून खारुताईचा खारीचा वाटा। पण आपण या इतिहासाचे साक्षीदार असलो पाहिजे, म्हणून आम्ही इतक्या लांबून आलो। आज 2 दिवस आम्ही बारामतीत आहोत। उद्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा आहे, तिथं सुद्धा आपल्याला सर्वांना यायचं आहे आणि अजितदादांच्या परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून सुनेत्रा वहिनींना भरभरून आशीर्वाद द्या आणि या देशाचा इतिहास घडवा, एवढंच या निमित्तानं विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।